नमस्कार. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये, या गप्पांमध्ये मी दीपाली चौधरी आपलं स्वागत करते. आज आपल्या सोबत गप्पा मारायला आहेत डॉक्टर करुणा गोखले. पण आपल्याला त्यांचा जास्त परिचय आहे तो बाई माणूस या पुस्तकाच्या लेखिका म्हणून. त्याचबरोबरीने सिमोन दे beauvoirच्या द सेकंड सेक्सचं भाषांतरही त्यांनी केलेलं आहे. रशियन मधून मराठी भाषांतर, त्याचबरोबरीने इंग्लिश भाषेतून मराठीत भाषांतर, अशी अनेक पुस्तकं मॅमची प्रसिद्ध आहेत. करुणाताईंची पहिली ओळख मला आठवते ती एका शब्दकोशाच्या निर्मितीच्या वेळेस झालेली, आणि त्याच वेळेस मी त्यांच्या व्यक्तिमत्वाने अगदीच भारावून गेले होते, कारण त्यावेळेस त्या स्त्रीमुक्ती संघटनेसोबत कचरावेचक महिलांमध्ये काम करत होत्या, आणि त्यातल्या काही प्रशिक्षणाचा उल्लेख आमच्या त्या चर्चेमध्ये झाल्याचं मला आठवतं आहे. त्याचबरोबरीने लिंग्विस्ट म्हणून रशियन भाषा, त्या डिक्शनरीचं काम, असं सगळंच एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाने मला प्रभावित केलं होतं. आता ही गोष्ट मला वाटतं 30 वर्षांपूर्वीची असावी. 20 असेल बहुतेक. हो, बहुधा 98 वगैरे असावं किंवा 99. 1990 पासून तुम्ही स्त्रीमुक्ती संघटनेसोबत कार्यरत आहात. सो मला असं वाटतं की आता हा जवळजवळ 30 वर्षांचा कालखंड आहे. त्या टप्प्यावरती आपण जे बोललो होतो त्याप्रमाणे तुम्ही कचरावेचक महिलांपासून ते शहरी नोकरी करणाऱ्या किंवा गृहिणी असणाऱ्या अशा सगळ्याच स्त्रियांसोबत काम केलं होतं. आणि मग त्याच्यामध्ये फरक असा स्त्रियांच्या प्रश्नांमध्ये जाणवला होता का? अगदी खरं तर ना, स्त्रीच्या आयुष्यात फरक अगदी घराघरात नसतो. म्हणजे एकाच प्रदेशातलेच, एकाच ज्ञाती समाजातलेच, एकाच शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्तरातले जरी कुटुंब असली तरी सुद्धा त्यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन खूप वेगळा असू शकतो. आणि आता इथे तर कचरावेचक स्त्रिया ते एकदम उच्च शिक्षित स्त्रिया असा एक मोठा पट असल्यामुळे अर्थातच खूप फरक आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये. आणि कचरावेचक स्त्रियांचे प्रश्न तर अगदी रोजच्या जीवनाचे, अस्तित्वाचेच प्रश्न असतात. तिथे त्यांचं माणूसपणच धोक्यात आलेलं असतं, हे आपण बघत असतो. त्यामुळे त्यांची लढाई ही माणूस म्हणून अस्तित्व टिकवण्याची असतेच असते. त्याचवेळी स्त्री म्हणून त्यांच्यावरती परंपरेनी, समजुतीनी, समाजाच्या दबावामुळे जे काही बंधनं असतात त्यांनी त्या खूप पिचलेल्या असतात. तुलनेने तुम्ही जर शिक्षित, अल्पशिक्षित जरी असलं तरी थोडासा शिक्षित, थोडासा शहरी, थोडासा निमशहरी असा जर स्त्रियांचा वर्ग घेतला तर त्यांची ही अस्तित्वाची लढाई आहे ती थोडीशी सौम्य झालेली असते. पण त्यांचे भावनिक प्रश्न मात्र बऱ्यापैकी तीव्र असतात. याचं कारण असं की त्यांना शिक्षणामुळे स्वतःची मतं आलेली असतात, त्यांना स्वप्न पडायला लागलेली असतात. ती स्वप्न पूर्ण करणाऱ्या स्त्रिया त्यांना आजूबाजूला दिसत असतात, आणि मग घरातनं त्याला जर पाठिंबा मिळाला नाही तर त्यांची जी एक घुसमट असते ती घुसमट फार मोठी असते. त्यामुळे काही स्त्रियांचे प्रश्न हे अस्तित्वाशी निगडीत, अगदी शारीर पातळीवरचे असतात, आणि काही असतात ते भावनिक असतात. आज शहरी शिक्षित सुस्थित वर्गातल्या स्त्रीचे प्रश्न हे जास्त करून भावनेशी निगडीत आहेत. त्यामुळे फरक तर नक्की आहे. आणि प्रदेशांमध्ये सुद्धा आहे. महाराष्ट्रातली ग्रामीण स्त्री आणि उत्तर प्रदेशमधली ग्रामीण स्त्री ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर उत्तर प्रदेशातल्या ग्रामीण स्त्रीवर खूपच निर्बंध आहेत, आणि महाराष्ट्रातली ग्रामीण स्त्री आहे ती कष्टकरी स्त्री असेल तर तिच्या हातात मोबाईल असतो, तिला मोबाईल वापरण्याची परवानगी असते. तिला जर चहा प्यावंसं वाटलं तर ती टपरीवर जाऊन चहा पिऊ शकते. म्हणजे अगदी या स्तरात सुद्धा प्रदेशानुसार स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये फरक पडतो. या दिवसाच्या निमित्ताने खूप वेगवेगळ्या पद्धतीनं अगदी म्हणजे शाळा महाविद्यालयांपासनं ते कंपन्यांपर्यंत स्त्रियांचं कौतुक केलं जातं. तुम्हाला कविता येतात, फॉरवर्ड्स येतात, फोटोज येतात. सो हे एका दिवसाचं सेलिब्रेशन का सुरू केलं आपण? मला असं वाटतं आता एकूणच समाज खूप उत्सवी झाला आहे. उत्सवप्रिय तसाही भारतीय माणूस होताच होता. त्याच्यामध्ये मग बाजार पण उतरले, विविध प्रकारची उत्पादनं उतरली, मग त्यांचं मार्केटिंग उतरलं. त्यामुळे त्याचे उत्सव हे जास्त जास्त आता आर्थिक उलाढालीशी निगडीत असे उत्सव व्हायला लागलेले आहेत. जेव्हा 8 मार्च सुरू झाला त्यावेळी अर्थातच त्याच्यामागे उत्सव नव्हता, तर जो काय झगडा दिला समानतेसाठी, म्हणजे कामगार विश्वातनं खरं तर ते सुरू झालेलं आहे. की आज मुलांना माहिती पण नसेल की कामगार विश्वातले जे 10 तासाचे
कामाचे दिवस, मग नंतर 8 तास काम, हे सगळं स्त्रियांच्या लढ्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे त्यावेळी काही हा उत्सव नव्हता, तर त्यावेळी या सगळ्या संघर्षाची आठवण राहावी, त्या संघर्षाचं मूल्यमापन होऊन ते अधिक योग्य दिशेने तो पुढे नेला जावा, आणि म्हणून हे 8 मार्चचं आपण एक प्रतीक आपण घेतलेलं आहे. उत्सव हा अगदी अलीकडची गोष्ट आहे. सांगते की माझे अनेक मित्र मला असं म्हणतात की तू सारखं हे आमच्याशी का बोलतेस, तू काही पीडित नाहीयेस, तू काही शोषित नाहीयेस, मग तू त्या पुरुषांना सांग ना की जे पुरुष असं स्त्रियांशी वागतात. आता काय झालंय, तुमच्या प्रश्नामध्ये एक 2-3 घड्या आहेत. तर पहिला जो प्रश्न होता की त्या उत्सवाची गरज आहे का, तर उत्सवाची गरज खरं तर नसते. आपण उत्सव कधी करतो की काहीतरी चांगलं झालं आहे, आपली मानसिकता प्रसन्न आहे, आणि मग एखादा दिवसाचं आपल्याला महत्त्व वाटतं म्हणून तो आपण उत्सव करतो. मला असं वाटतं अगदी सरकारने सुद्धा हा वेगळ्या पद्धतीने जर केला तर त्याचा खरोखर खूप फायदा होईल. म्हणजे उदाहरणार्थ, सर्व सरकारी इस्पितळांमध्ये 8 मार्चच्या निमित्ताने संपूर्ण आठवडाभर स्त्रियांच्या काही महत्त्वाच्या ज्या वैद्यकीय चाचण्या असतात त्या 50% सवलतीत किंवा त्या काही मोफत असं काही केलं, किंवा कष्टकरी स्त्रीसाठी 2 दिवस त्या दिवशी पूर्ण सुट्टी आणि त्या दिवशी तिला मोफत भोजन, ते फार मोठी, तिला अतिशय मोठी भेट ठरेल एखाद्या स्त्रीला तयार जेवण मिळणं हे. म्हणजे असं, किंवा कर्ज योजना, किंवा त्या 8 दिवसाच्या दिवसांमध्ये जर तुम्ही काही एखादीची नोंदणी केली, एखादी महत्त्वाची स्त्रीच्या नावावर मालमत्ता करायची किंवा जमीन तिला खरेदी करायची, तर या 8 मार्चच्या दिवशी किंवा त्या सप्ताहामध्ये जर तुम्ही त्याच्यावरचे नोंदणी शुल्क आहे ते कमी केलं तर कुटुंब उद्युक्त होतील की जर सवलत आहे तर स्त्रीच्या नावावरती आपण करू शकतो. हे असं काहीतरी ठोस पावलं उचलली ना तर त्या उत्सवाला सुद्धा काहीतरी अर्थ राहील. म्हणजे नुसतं एक प्रतीक म्हणून त्या दिवशी सण साजरा केला असं न होता त्याला खरोखर काही अर्थ राहील. आणि तसं करतायत अनेक बँका, त्या महिला दिनाच्या निमित्ताने फिक्स डिपॉझिट्सवरती जास्त व्याज देतात वगैरे, असं काहीतरी असतं. पण त्याच्यावरती खूप विचार करायला पाहिजे, खूप कल्पकता हे करायची. ती ज्यांना करायची नसते ते मग दागिन्यांवर सूट द्या वगैरे असं काहीतरी करतात. किंवा गिफ्ट युअर गर्लफ्रेंड, गिफ्ट युअर सिस्टर. आणि स्त्री हा एक पूर्ण माणूस आहे, तिच्या क्षमता आहेत, काही क्षमता तिच्या पुरुषाच्या बरोबरीने आहेत, काही तिच्या थोड्याशा वेगळ्या आहेत, तिच्या शरीर धर्मानुसार काही क्षमता वेगळ्या आहेत, तिच्या काही अडचणी आहेत त्या वेगळ्या आहेत. त्यामुळे स्त्रीत्वाचं सेलिब्रेशन किंवा स्त्रीत्वाचा सन्मान करायचा असेल तर मला असं वाटतं योग्य पद्धत म्हणजे स्त्रीच्या गरजा काय असतात, स्त्रीच्या अडचणी काय आहेत, स्त्रीच्या इच्छा काय आहेत, याचा विचार करून एक व्यापक प्रमाणावरती ही व्यवस्था बदलणं. त्यामुळे 8 मार्च जर तुम्हाला करायचा असेल साजरा तर तुम्ही स्त्रीच्या गरजा, स्त्रीचे दृष्टिकोन, स्त्रीची मतं, तिच्या इच्छा काय आहेत हे तरी समजून घ्या. त्यातले आपण किती माणूस म्हणून पूर्ण करू शकतो ह्याचा काहीतरी विचार करा आणि त्याचा व्यापक प्रमाणावरती प्रयत्न करा. शासन असो, मग मोठ्या मोठ्या आस्थापना असो, तो खरा मला वाटतं स्त्रीचा सन्मान होऊ शकेल. एक दिवस गुलाबाची फुलं देऊन काही मला वाटत नाही. नाही, गुलाबाची फुलं देऊन सन्मान किंवा ठीक आहे, म्हणजे वी कॅन थिंक इट्स अ काइंड ऑफ जेस्चर. पण त्याच्या मागची भूमिका न समजता नुसतंच फुल देणं किंवा नुसतंच हॅपी विमेन्स डे म्हणणं, म्हणजे ते बोलाची कडी बोलाचा भात असल्यासारखंच आहे. म्हणजे भारतीय संस्कृतीने जे एक बाईला एकीकडे मादीपण आणि दुसरीकडे देवीपण असं जे दिलेलं आहे त्याच्या पलीकडे पुन्हा हेही सेलिब्रेशन जात नाही. तुम्ही म्हटले ते मुद्दे अगदी महत्त्वाचे आहेत. मला असं वाटतं की योजनासुद्धा बरेचदा स्त्रियांना माहिती नसतात. त्या त्यांच्यापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असतं. पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस म्हणजे शहरी भागात नाही किंवा शिकलेल्या स्त्रियांसाठी नाही, पण वेगवेगळ्या टप्प्यावरती स्त्रियांच्या चळवळीला काही प्रमाणात काही द्रष्ट्या किंवा स्त्रीवादी पुरुषांनीही मदत केलेली आहे. नक्की. म्हणजे आपल्याच ह्याच्यात बोलायचं झालं तर महात्मा फुले आहेत किंवा डॉक्टर आंबेडकर आहेत, इतरही अनेक आहेत. आपापल्या परीने स्त्रियांच्या अडचणी समजून घेऊन मदत करणारे किंवा व्यवस्था बदलणारे. 20-25च्या मुलींशी बोलतो जेव्हा, तेव्हा असं जाणवतं की त्यांना स्त्रीवादी चळवळीने किंवा स्त्रीमुक्ती चळवळीने केलेली ही धडपड आपण कुणाच्या डोक्यावर उभे आहोत याचं भानच नाही आहे. कारण मी असं गमतीनं म्हणेन की त्या स्त्रीवादी चळवळीमुळे घडलेले काही बरे पुरुष नवरे म्हणून, सहकारी म्हणून यांच्या वाट्याला आलेले आहेत. एक गमतीचा भाग झाला.
पण मला असं वाटतं की हे सगळ्याच सामाजिक चळवळींच्या बाबतीत होतं. म्हणजे माझे काही दलित चळवळीतले मित्र आहेत आणि त्यांना हीच खंत आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं किंवा त्या चळवळीतले काही द्रष्टे स्त्री पुरुष घेतले तर ते जसे भारावून जातात तसे त्यांच्या मुलांना त्यांच्याविषयी काही देणं घेणं नसतं किंवा त्यांची मुलं त्या चळवळीशी आता तसा सूर जुळवू शकत नाही. मला असं वाटतं हे होतं याचं कारण तेच स्त्री चळवळीचं झालेलं आहे. कारण की स्त्री चळवळ ज्या बदलांसाठी धडपडत होती, ज्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, म्हणजे माझ्या आधीच्या पिढीपासून केलेले प्रयत्न आहेत ते, त्या चळवळीच्या या सगळ्या तुम्ही ज्या म्हणता त्या तरुण मुली आहेत त्या लाभार्थी आहेत. आणि मला असं वाटतं की हे चांगलंच आहे ना की आम्हाला जे त्रास झाले ते या मुलींना होऊ नये असा विचार प्रत्येक पिढीतल्या चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. त्यामुळे माझ्या आजीला जो त्रास झाला तो माझ्या आईला नसेल झाला, माझ्या आईला झाला ते मला फार सहज गतीने मिळालं आणि मी ज्याची स्वप्न पाहिली ती स्वप्न माझ्या मुलीची फार चटकन पूर्ण होत आहेत. त्यामुळे एका दृष्टीने ते चांगलंच आहे. फक्त त्याच्यातली वाईट गोष्ट अशी आहे की हे करण्यामध्ये कुणीतरी खूप कष्ट घेतलेले आहेत, त्याचं भान नाही. म्हणजे ते पुन्हा जसं गृहिणीसारखं होतं की खूप सुंदर 4 पदार्थ केलेले आहेत, मुलांची पार्टी झाली आहे, सगळ्यांनी खूप एन्जॉय केलंय आणि जाताना फक्त हे खूप छान झाली रे पार्टी, पण अरे त्याच्या मागे या मुलाच्या आईची खूप श्रम आहे, त्याचं फारसं भान नसतं. आता मुलांना आहे ते थँक्यू आंटी एवढं तरी म्हणतात हे नक्की, पण पूर्वीच्या काळी तर जेवायचं निघून जायचं असं असायचं. ते तसंच थोडंसं होतंय. ते लाभार्थी आहेत. एका दृष्टीने हे चांगलं आहे की ज्याच्यासाठी चळवळ प्रयत्न करत होती ते कुणाला ना कुणाला तरी आता मिळतं आहे, पण ते भान समाजाने त्यांना सतत देणं. आणि दुसरं असं आहे की हे लाभार्थी किती प्रमाणात आहेत समाजात, की अजूनही शिक्षणाचा हक्क किंवा जबरदस्तीने होणाऱ्या लग्नाविरुद्ध संघर्ष करावा लागणाऱ्या ही मुलींची संख्या खूप मोठी आहे. तर ह्याची जाणीव या पिढीने ठेवली पाहिजे. ती मुलं खूप बदलली आहेत. याचं कारण असं की मी आत्ताच एक 200-250 तरुण मुलींबरोबर बोलले, एक संशोधन प्रकल्प केला आणि त्याच्यातनं माझ्या असं लक्षात आलं की मुलगे सुद्धा आता स्त्री पुरुष समानतेचा विचार पचवून तो आचरणात आणण्याचा प्रयत्न करता आहेत असं मला खूप जाणवत आहे. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये फक्त संवाद हवा. म्हणजे एक जो पूर्वी कुचेष्टेचा सूर लावायचे ना तो गप्पांमध्ये अजूनही लावतात, पण प्रत्यक्ष जेव्हा त्यांना तुम्ही खोदून विचारता की तुम्हाला स्त्री चळवळीचे काय फायदे मिळालेत तेव्हा त्यांना खूप फायदे जाणवत आहेत खूपच. आणि हे ते कबूल करतायत की आम्हाला खूप स्त्री चळवळीचे फायदे मिळालेले आहेत. आणि मला असं वाटतं की हा खूप अतिशय सकारात्मक बदल आहे तरुणांमध्ये आणि ते झालेले आहेत आता ते संवेदनशील. म्हणजे बहुसंख्य तरुणांनी म्हटलं की हो स्त्रियांची या जगात कुचंबणा होते. मला असं वाटतं की जागतिकीकरणाचा रेटा आहे तो काही आपण थांबवू शकत नाही. त्याचे तोटे जसे आहेत तसे फायदे पण आहेत. म्हणजे उदाहरणार्थ अमेरिकेत कुठचा तरी एक प्रतिष्ठित सिने दिग्दर्शक त्याच्या हाताखालच्या स्त्रीचं लैंगिक शोषण करतो, त्याच्याविरुद्ध तिथे कोणीतरी उठतं आणि ते लोण भराभर सोशल मीडियामुळे अगदी नुसतंच भारत नाही ते अगदी साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजपर्यंत असं पोचतं. म्हणजे जागतिकीकरणाचे हे फायदे नक्की आहेत. मुलं जोडली गेली आहेत जगाशी, हे खरं तर एका दृष्टीने चांगलं आहे मला असं वाटतं. म्हणजे तुमची दृष्टी व्यापक होते, पण ते जोडलं जाताना खूप लांबवरचं बघताना आपल्या पायाखाली काय चाललंय किंवा काय आहे, काय चिरडलं जातंय ह्याचं भान नसणं हे मात्र होते. आणि ह्याच्यासाठी मला वाटतं नुसतेच पालक नाही, शिक्षण संस्था, समाज, कला या सगळ्यांनीच थोडेसे प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे जसं या समाजाचे या मातीतले प्रश्न काय आहेत याच्यावरच्या कलाकृती, जसं सैराट आला, जाती व्यवस्थेवरचे अतिशय उत्तम भाष्य त्या सैराटनी केलं. आणि सैराट सेंट झेवियर्समध्ये जाणाऱ्या इंग्लिश बोलणाऱ्या मुलांनी पण बघितला, ही पण वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं फक्त पालकांनीच मातीचं भान देणं गरजेचं आहे असं नाही आहे. मुलं फक्त काही आईवडिलांकडनं शिकत नसतात, ते सर्व कला माध्यमांमधनं शिकत असतात, वृत्तपत्रांमधनं शिकत असतात, नेटफ्लिक्सवरनं. आता नेटफ्लिक्स हे अत्यंत व्यावसायिक पद्धतीने चालवलं जाणारं माध्यम आहे, पण नेटफ्लिक्सवरती स्त्रीवादावरती पण उत्तम मालिका आहेत. त्यामुळे मला असं वाटतं आपण ते न घाबरता मुलांना काहीतरी मातीतलं करू दिलं पाहिजे असं मला वाटतं. की विशेषतः शिक्षित शहरी वर्गातले मुलं आहेत ती हाताने काही करत नाहीत. या मातीतले ज्याला शारीरिक श्रम, कठोर शारीरिक श्रम म्हणतात, ते काही श्रम करत नाहीत. ते श्रम केले की तुमचा आपोआप कष्टकरी समाजाशी नाळ राहते आणि श्रमांचं महत्त्व कळतं. आता ते बौद्धिक श्रम खूप करतायत,
किंवा ट्रॅफिकमध्ये 4-4 तास बिचारे अडकतात आणि घाम गाळतात. हो. पण अन्यथा ते काही शारीरिक श्रम फारसे करत नाहीयेत. त्यांना मूलभूत गरजा भागवण्याची कौशल्य आईवडील शिकवत नाहीयेत. म्हणजे मुलींना, पूर्वी निदान मुलींना तरी स्वयंपाक शिकवायचे, आता मुलींनाही स्वयंपाक येत नाही, मुलांनाही येत नाही. तर माझ्या मते ही अतिशय आवश्यक कौशल्य आहेत. स्वावलंबी असण्याचं, की ज्याला स्वतःचा स्वयंपाक करता येत नाही त्याच्यासारखा परावलंबी माणूस दुसरा कोणीच असू शकत नाही. कारण तुम्ही नाणी आणि नोटा काही चावून खाऊ शकत नाही. त्यामुळे अशी जी कौशल्य असतात, जी दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत, ती कौशल्य मुला मुली, तुमचा आर्थिक स्तर काही असला तरी ती शिकवणं आणि ती केली पाहिजेत त्यांनी, तुमच्या एका दिनचर्येचा भाग म्हणून. असं काहीतरी केलं तर ती तुमची नाळ राहील तुमच्या दैनंदिन आयुष्याशी. मला एक दीपिका पदुकोणचं वाटतं. दीपिका पदुकोण दर महिन्याला मग सामान किती, वाणसामान किती उरलंय, काय संपलंय, काय भरायला पाहिजे, ह्या सगळ्याची असे एक यादी करते आणि ते सगळं बघते. म्हणजे माझी आजी, माझी आई करायची महिन्याच्या शेवटी, हे ती करते. आणि ती हे का करते ती म्हणाली जोडून घेण्यासाठी, जोडली जाण्यासाठी दैनंदिन आयुष्याशी. तर ते आपण सगळ्यांनीच केलं पाहिजे असं मला. अगदी 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 बरोबर. लेखन हे बाईपणापुरतं, स्त्रीवादापुरतं असं थोडंसं मर्यादित झालं का, किंवा हा अभ्यासाचा आवडीचा विषय निवडल्यामुळे तुम्हाला काही मर्यादा आल्या का? म्हणजे तुम्ही एकाच दृष्टिकोनातनं किंवा एकाच विषयावर लिहत राहिले असं का? एकाच विषयात लिहित राहिले असं नाही मला वाटत. भाषांतरामध्ये काही वेगळे विषयही आलेले आहेत खरं तर. पण अभ्यासाचा विषय हा बाईपण राहिला किंवा खरं तसं म्हणजे असं म्हणजे म्हणजे माझं भाषा लेखन, विज्ञान माझं लेखन वाचलं तर तसं वाटू शकेल की माझा अभ्यासाचा विषय फक्त काय स्त्रीवाद राहिला असं. पण मला खरं तर मूळ माझं पहिलं प्रेम हे विज्ञान आहे. की लोकांना असं वाटतं की स्त्रीवाद म्हणजे साधारण स्त्रीच्या शोषणाची किंवा स्त्रीच्या दुय्यमीकरणाची ऐतिहासिक कारणं. पण तसं नाहीये. स्त्रीवाद ही फार मोठी ज्ञानशाखा आहे आणि आपण त्याच्याकडे ज्ञानशाखा म्हणून खरं तर बघतच नाही. आपण सारखे तिच्याकडे एक चळवळ म्हणून बघतो. पण चळवळीला एक सतत एक काय म्हणायचं सुकाणू, एक बौद्धिक दिशा द्यावी लागते. आणि ती दिशा देण्यासाठी विविध ज्ञानक्षेत्रातली लोक स्त्रीच्या दृष्टिकोनातनं स्त्रीवर ह्याचे काय परिणाम होतील या अंगाने सगळ्याचा अभ्यास करतायत. म्हणजे बजेटचा अभ्यास, कुठच्याही सरकारचं जर अंदाजपत्रक आलं तर त्याच्यात स्त्रीसाठी काय आहे किंवा स्त्रीसाठी काय नाही आहे. अगदी साधी वाहतूक व्यवस्था घेतली तुम्ही मोठ्या मोठ्या शहरांची. आता भारतात वाहतूक व्यवस्था हा अभ्यासाचाच विषय अजून कोणी केलेला नाही, तो सोडा. पण परदेशामध्ये मोठ्या मोठ्या महानगरांमध्ये वाहतूक व्यवस्थेचा स्त्रीच्या सोय गैरसोय या दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर अगदी शेती असेल तर शेतीत कोणचे तुम्ही धान्य घेता, कोणचं नगदी पीक घेता आणि त्याचा स्त्रीच्या आहारावर काय परिणाम होतो. नवीन नवीन औषधं येतात, त्या औषधांचा स्त्रीच्या शरीरावर काय परिणाम होतो. म्हणजे वैद्यकशास्त्र असेल, विधिशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, अशी विविध शास्त्र ही स्त्रीवादाच्या अंगाने आपापल्या क्षेत्रातल्या घडामोडींचा अभ्यास करत असतात. आणि हे सगळं मला स्त्रीवादाचे अभ्यासक म्हणून वाचावं लागतं. म्हणजे मी एका वेळी अर्थशास्त्र पण वाचत असते. तुम्हाला खोटं वाटेल, स्त्रीवादाच्या दृष्टिकोनातनं स्थापत्यशास्त्र, आर्किटेक्चर केवढा मोठा अभ्यास आहे स्त्रीवादाच्या दृष्टिकोनातनं. की पूर्वी घरं कशी बांधली जायची, आता घरं कशी बांधली जातात, सार्वजनिक जागा कशा बांधल्या पाहिजेत, स्त्रियांना सुरक्षित वाटण्यासाठी नगर रचना कशी असली पाहिजे. म्हणजे स्त्रीवादाच्या दृष्टीने नगर रचनेचा अभ्यास, स्त्रीवादाच्या दृष्टीने स्थापत्यशास्त्राचा अभ्यास, हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल तर मग तुम्ही आणखीन एक आघाडी ज्ञानक्षेत्राची नाही उघडू शकत. नव्या दृष्टीने बघण्यासाठी स्त्रीवाद काही नवीन दिशा दाखवेल असं जेव्हा आपण सगळे पोचवू शकू तळागाळातल्या माणसापर्यंत, तळागाळातल्या पुरुष आणि बाई माणसापर्यंत, तेव्हा कदाचित जागतिक महिला दिन नुसता सेलिब्रेशन करण्याचा दिवस राहणार नाही आणि अगदी अर्थपूर्ण होईल आणि तो लवकरच येऊ दिवस असं मला असं वाटतं ती प्रक्रिया सुरूच आहे. म्हणजे जेव्हा मी म्हणते की आज स्थापत्यशास्त्राच्या स्त्रीवादाच्या दृष्टिकोनातून अभ्यासलं जात आहे तेव्हा ती प्रक्रिया सुरूच आहे. म्हणजे की स्त्रीवाद हा तुम्हाला फार वेगवेगळ्या पद्धतीने आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती भिडतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं ती प्रक्रिया आहे सुरू. यंत्रणा समन्यायी केली की आपोआप हळूहळू विषमतेची धार कमी होईल. ती व्हायला लागलीच आहे काही प्रमाणात, काही क्षेत्रांमध्ये. राजकारणात अजून नाहीये, रोजगारात अजून नाहीये, पण त्याच्यासाठी प्रयत्न पण सुरू आहेत. त्यामुळे
रोजच आपला 8 मार्च स्त्री महिला दिन. विशेष दिन, रोज महिला दिन असतो. ओके थँक्यू धन्यवाद. Thank you so much. नमस्कार.